रताळा खिरीसाठी आपल्याला लागणार आहे रताळे, साखर, दूध, बदामाचे काप, खजुराचे काप, साजूक तूप आणि वेलची पावडर. खजुराच्या कापामुळे या खिरीला छान टेस्ट येते. रताळे कट करून या रताळ्याची साल काढून घ्यायची आहे. मोठ्या किसणीवर या साल काढलेल्या रताळ्याचा किस करून घ्यायचा आहे. आता हा किसलेला रताळा आपल्याला साजूक तूप टाकून फ्राईंग पॅनमध्ये छान भाजून घ्यायचा आहे. रताळा छान भाजला की अशा प्रकारे त्याला पिवळसर रंग येईल. मग आपण यात थोडेसे पाणी टाकून हा रताळा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. पाणी टाकून आधी रताळा शिजवल्यामुळे रताळा लवकर शिजतो. दूध जर टाकलं आणि शिजवायला ठेवलं तर त्याला जरा वेळ लागतो. आता हा रताळ्याचा खीस छान शिजला आहे. आता आपण यात टाकूयात दूध. तुम्ही दूध साईसह मिक्सरला फिरवून टाकू शकता किंवा नुसते दूध टाकले तरी खीर छान होते. आता यात टाकूयात बदामाचे काप, खजुराचे काप आणि हे थोड्या वेळासाठी परत झाकून चांगले शिजवून घेऊयात. आता खीर छान शिजली आहे. आता आपण यात टाकूयात साखर. खिरीला जास्त शिजवायला लागत नाही, ती 5च मिनटात शिजून तयार होते. आता यात सगळ्यात शेवटी टाकूयात वेलची पावडर. एक उकळी आली की आपली खीर खाण्यासाठी तयार आहे. उपवास स्पेशल गरमागरम रताळा खीर. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.